काल सकाळी साधारणतः 10:30च्या दरम्यान एक बातमी मला येऊन समजली. ती बातमी अशी होती, की मॉडेल पूनम पांडे हिचा मृत्यू झाला आहे आणि या मृत्यूचं कारण आहे सर्व्हायकल कॅन्सर. खरं तर बातमी ऐकून फार धक्का बसला. आश्चर्य वाटलं खरं तर, धक्का नाही आश्चर्य वाटलं खरं तर, की कसं काय झालं? कारण साधारणतः 4-5 दिवसापूर्वीच तिला मीडियानी स्पॉट केलं होतं आणि ती अशी एकदम ठणठणीत होती आणि त्याला कॅन्सर झाला आणि तोही 4थ्या स्टेजचा आणि असा माणूस एवढं ठणठणीत बाहेर पार्ट्या करत फिरणं, शक्यतो असं कॅन्सर झालेल्या व्यक्तीसोबत होत नाही. पण तरीसुद्धा तिचा Instagram अकाउंटवरती जाऊन पाहिलं असता, तिच्या पी-आर टीमने Instaच्या तिच्या पेजवरती पोस्ट केली होती, की सकाळी पूनम पांडे हिचा सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळं त्या न्यूजवरती विश्वास ठेवावा लागला आणि दिवसभर त्याच्या न्यूज चालू होत्या. आज सकाळी परत एक येऊन बातमी धडकली, ती पूनम पांडे जिवंत असल्याची. हो, पूनम पांडे ही जिवंत आहे आणि असं तिने स्वतःच Instagramवरती पोस्ट पण केली आहे आणि तिने एक व्हिडिओ येऊन शेअर पण केला आहे, की मी जिवंत आहे. सर्व्हायकल कॅन्सरबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मी हे असं केलेलं आहे, असं तिचं म्हणणं आहे. आता हा एक पब्लिसिटी स्टंट होता, की तिला खरंच सर्व्हायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करायची होती, तो तिचा प्रश्न राहिला. कारण जर खरंच जनजागृती त्या गोष्टीबद्दल करायची होती, तर त्याला अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. असं स्वतःचा मृत्यू झालाय असं दाखवून सिम्पथी गेन करणं किंवा चर्चेमध्ये येणं, हे कितपत योग्य आहे, ते तिलाच ठाऊक. शेवटी ती पूनम पांडे आहे. असो, पण तिने म्हणल्याप्रमाणे, की सर्व्हायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी मी हे केलं आहे. ते असेल नसेल, पण खरंच तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर हा काय आहे त्याच्याबद्दलच्या चर्चा मात्र होऊ लागल्या. त्याच्याबद्दलचा रिसर्च मात्र होऊ लागला. तो कसा असतो, काय असतो याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी लोक पुढे येऊ लागले. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की नेमकं सर्व्हायकल कॅन्सर आहे काय? त्याची लक्षणं काय आहेत? आणि त्याला वेळीच रोखण्यासाठी काय करता येईल? प्रथमोपचार त्याचे काय असतील? याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर. सर्व्हायकल कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेटमध्ये सर्व्हायकल कॅन्सरबद्दलचं विधान केलं आहे आणि 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही व्हॅक्सिनेशन देण्यासाठीची सुविधा करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. लगेच दुसऱ्या 2 दिवसामध्ये पूनम पांडे यांनी हा स्टंट केला आणि आज आपण हा सर्व्हायकल कॅन्सर नेमका काय आहोत ते जाणून घेतोय. आशियामध्ये सर्व्हायकल कॅन्सर हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाढणारा कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सर नंतर महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षी 1,00,000 महिलांना सर्व्हायकल कॅन्सर होतो. तर त्यापैकी 60 ते 65,000 महिलांचा मृत्यू या सर्व्हायकल कॅन्सरमुळे होतो. त्यामुळं ही खरंच एक चिंतेची बाब आहे. म्हणजे साधारणतः दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू या सर्व्हायकल कॅन्सरनी होत असताना दिसून येतोय. त्यामुळे याच्याबद्दलची जनजागृती वाढणं हे खरंच तेवढंच जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आता सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं नेमकं काय आहेत? तो आपण कसा ओळखायचा, की आपल्याला तो कॅन्सर आहे किंवा त्याची नेमकी बेसिक लक्षणं काय आहेत ते पाहूया. त्यातलं पहिलं लक्षण एच-पी-व्ही नावाचा एक व्हायरस आहे. त्या व्हायरसमुळे सर्व्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता ही सर्वात जास्त असते. दुसरं लक्षण असं आहे, की जर एकापेक्षा जास्त व्यक्तीसोबत जर तुमचे शारीरिक संबंध असतील, तर हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. फक्त महिलांचेच नाही, तर त्यांच्या नवऱ्याचे, त्यांच्या पतीचे जर शारीरिक संबंध एकापेक्षा जास्त व्यक्तीबरोबर असतील, तर तेव्हा सुद्धा हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. मासिक पाळी ही महिन्याला प्रत्येक स्त्रीला येत असते. पण जर त्या मासिक पाळीमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण हे जास्त असेल, ब्लीडिंग जास्त होत असेल, जर दिवसाला तुम्हाला 5 ते 6 पॅड बदलावे लागतील, तर मात्र विचार करण्याची गोष्ट आहे. कधी-कधी पिरियड्स फार लवकर येतात, तेव्हा सुद्धा टेस्ट करणं फार गरजेचं आहे. कधी-कधी पिरियड्स लवकर येतात किंवा पिरियड्स होऊन गेल्यानंतर अचानक मध्येच तुम्हाला रक्तस्राव होतो. त्याही वेळेस तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. कधी-कधी ज्यावेळेस पिरियड्स पूर्णपणे थांबलेले असतात, एका वयानंतर पिरियड्स थांबलेले असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला अचानक ब्लीडिंग व्हायला लागतं, तेव्हा सुद्धा असं होत असेल, तर तुम्हाला जाऊन टेस्ट करणं हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला पांढरा पदर हा जात असतो आणि त्याचा रंग हा कधी पिवळा, कधी लालसर किंवा त्या पाण्यामधून जर एक दुर्गंध येत असेल, तेव्हा सुद्धा तुम्हाला टेस्ट करण्याची फार गरज आहे. हे जर अशी लक्षणं जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आढळून येत असतील, तर तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला ही लक्षणं नेमकं कशाची आहेत, हे तुमच्या लक्षात येईल.
डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुमचे पॅप स्मिअर आणि कोलोस्कोपी टेस्ट नावाच्या 2 टेस्ट करतात आणि त्या टेस्टमध्ये तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सर आहे का याचं निदान झालेलं आहे का हे लक्षात येतं. तर हे कॅन्सर होण्याचं प्रमाण हे 30 ते 60 वयोगटातील स्त्रियांमध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळं हायजीन मेंटेन करणं, वेळेवर बॉडीचं चेकअप करणं, वरील सांगितलेल्या लक्षणांपैकी एखादं लक्षण तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे त्वरित जाणं. कारण हा जो कॅन्सर आहे, तो अर्ली स्टेजमध्ये लक्षात येऊ शकतो आणि त्याच्यावरती उपाययोजना केला तर हा कॅन्सर हा पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे जर वरीलपैकी कुठली लक्षणं तुमच्या बॉडीमध्ये जाणवत असतील, तुम्ही डॉक्टरांशी लवकर संपर्क साधला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं निदान लवकर लक्षात आलं, तर हा कॅन्सर फार लवकर बराही होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी वाईस टुगेदर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.